साथ संगत जी, प्रेमाने बोलूया धान्य रंगात. साथ संगत जी, एक साथ संगत जी, गावातला मुलगा, त्याचं लग्न होते आणि त्याला सासूरवाडी जायचं असतं साथ संगत जी. तेव्हा तो गावातल्या बुजुर्ग व्यक्तीला विचारतो की मला सासरी जायचं आहे, तर कसं जायचं. तेव्हा साथ संगत जी बुजुर्ग मात म्हणते की बनून ठणून जा. आता साथ संगत जी तो सासरी जायला निघाला. जाता जाता त्या साथ संगत जी एका ज्वारीच्या शेतामध्ये तो वाकत वाकत चालला होता आणि त्या शेतकऱ्याचं पहिले साथ संगत जी चोराने चोरी केली होती आणि याला पकडलं. हा वाकत गेल्यामुळे याने याला मारलं साथ संगत जी. आता तो सगळी हकीकत सांगतो. तेव्हा तो शेतकरी म्हणतो की तू आता बाबा आमचं चुकलं, तू आता समोर तू एक फसलं तू भुरभुर करत जा. साथ संगत जी हा तसाच म्हणतो की भुरभुर करत जातो. तेव्हा साथ संगत जी तिथे एक पारधी जाळा टाकून बसला असतो आणि त्या जाळ्यामध्ये एक हरीण सापडणार. तेव्हा हा जवळ जाऊन भुर म्हणल्या साथ संगत जी ते हरीण निघून जाते. तेव्हा साथ संगत जी तो पारधी याला एवढा मारतो त्याला पण हा आपली हकीकत सांगतो. साथ संगत जी समोर पारधी म्हणतो की तू आता समोर जाते ना, जाताना तू एक फसला दुसरा फसेल, एक फसला दुसरा फसेल असा म्हणायचा. साथ संगत जी तेव्हा पण तो तसा चालत जातो, एक फसला दुसरा फसेल. समोर साथ संगत जी एक मोटरसायकल फसलेली राहते एक चक्का आणि तो तिथं जाऊन म्हणतो की एक फसला दुसरा फसेल. तेव्हा त्या मोटरसायकलवाला एवढा परेशान होतो, त्या चाक नाही निघत आणि हा असं म्हणवर तो पण याला मारतो. तो पण मारल्यानंतर त्याला पण हा सांगतो आपली हकीकत. तो समोर म्हणतो मोटरसायकलवाला वाईट झालं म्हणायचा. साथ संगत जी तो वाईट झालं म्हणत होतो साथ संगत जी. समोर साथ संगत जी एका राजवाड्यात पुष्कळ दिवसांनी त्या राजाला मुलगा झालेला असतो आणि मग त्या मुलाचा उत्सव सुरू राहतो आणि राजा सगळ्यांना पण नाही का प्रसादी देत राहतो. देता याला पण साथ संगत जी देतो. याला दिल्यानंतर साथ संगत जी हा प्रसादी घेतो आणि म्हणतो की वाईट झालं. तेव्हा साथ संगत जी ते राजाचे जे शिपाई लोक राहतात ते पण याला मारतात साथ संगत जी. तेव्हा तो सगळी त्याला सांगतो. मग शिपाईवाले म्हणतात की आता तू समोर चांगलं झालं म्हणत जा. साथ संगत जी तो तसाच जातो चांगलं झालं म्हणत आणि समोर साथ संगत जी एका घराला आग लागलेली असते आणि तिथं जाऊन हा चांगलं झालं म्हणतो साथ संगत जी. तर ते जे आगला विझवणारे होते ते सगळे याला मारतात आणि साथ संगत जी म्हणतात ना घर का ना घाट का. साथ संगत जी तो नाही सासरी गेला पोहोचला साथ संगत जी, नाही तो घरी परतला. मग साथ संगत जी हा फरक कसा पडला तर हा ऐकण्याचा. त्याला जर चांगला समजदारी व्यक्ती भेटला असता तर खरंच साथ संगत जी तो समजदारीनं गेला असता. सत्संग जीवन असंच आहे. साथ संगत जी जर आपण चांगल्याप्रमाणे जीवन जगू तर खरोखरच आपलं जीवन सुखमय बनते. साथ संगत जी प्रेमाने बोलूया. धन्यवाद जी.